आपण पाहत आहात RK न्यूज, बातमी तुमची, आवाज आमचा। भादोलेत पतीकडून पत्नीचा निर्घृण खून। हातकणंगले तालुक्यातील भादोले इथल्या प्रशांत पाटील हा पत्नी रोहिणी, 2 मुली, आई वडील यांच्या समवेत राहत होता। प्रशांत याचे एका तृतीयपंथीयासोबत 4-5 वर्षापासून अनैतिक संबंध होते। याची माहिती मिळाल्यापासून पत्नी रोहिणी आणि पती प्रशांत यांच्यात वाद सुरू होता। तिचे माहेरी सांगली जिल्ह्यातील ढवळी इथं आहे। तिचे वडील आजारी असल्यानं दवाखान्यात उपचार सुरू आहेत। त्यामुळे गेल्या आठवड्याभरापासून ते दोघे जण ये-जा करत होते। सोमवारी रात्री ढवळी इथून पती-पत्नी दोघे भादोलेला येण्यासाठी मोटरसायकलने निघाले होते। दरम्यान रात्री 9च्या दरम्यान कोरेगाव भादोले रस्त्यावर भादोले झुंजीनाणा मळ्याजवळ हे दोघे आले असता पती प्रशांत याने पत्नी रोहिणी हिच्या डोळ्यात चटणी टाकून तिच्या गळ्यावर, डोक्यावर, चेहऱ्यावर कोयता आणि हातोड्याने हल्ला करून तिचा निर्घृण खून केला। खून करून तिथून भादोले गावात येऊन त्याने गावातील लोकांना पत्नीचा खून केल्याचे सांगून मुलीकडे लक्ष ठेवा, मी आता 5-6 महिने येणार नाही असे सांगून फरार झाला। या घटनेने भादोले गावात एकच खळबळ उडाली। या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रमोद शिंदे व अन्य पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनास्थळी पंचनामा करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते। तर फॉरेन्सिक लॅब टीम ही घटनास्थळी कार्यरत होती। आज पहाटे गुन्हा दाखल करण्यात आला। संशयित आरोपी प्रशांत पाटील हा मध्यरात्री कोल्हापूरमधील स्थानिक गुन्हे अन्वेषण कार्यालयात हजर झाला। या घटनेची माहिती मिळताच मयत रोहिणीचे नातेवाईक मोठ्या संख्येने रात्री उशिरा पोलीस ठाण्यात हजर झाले होते। त्यांनी प्रशांत याचे तृतीयपंथीयाशी अनैतिक संबंध असून त्याने अन्य काही जणांच्या मदतीने हा खून केला असल्याचे तक्रारीत म्हटले आहे। सामील असणाऱ्यांच्यावर कारवाई न झाल्यास पोलीस ठाण्यासमोर तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला। RK न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।